नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि बघा, तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे खूप दिवस झालं मी ब्लॉग टाकणं बंद केलं आहे. काहीतरी अडचण असेल, काही टेन्शन असेल, त्याच्यामुळं ब्लॉग बनवणं बंद केलं होतं. पण माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत ऐका. असं काही जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही, छोटाच व्हिडिओ बनवते, कारण की तसं तुम्हाला पण कंटाळा नाही आला पाहिजे, असं छोटाच व्हिडिओ बनवते. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही. हे बघा, हे बघा, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण, गावी आलेले आहे मी 4 दिवसामध्ये. हे नदी आमच्या गावाला सीना नदी आहे, आम्हाला सीना नदी आहे. सीना नदीला खेटून आमचे वावर आहेत. हे बघा, इथं घर आहे. तर ह्या नदीचं पाणी आलं, वरून पाणी आलं ना, एवढं लांबचं अंतर आहे, तरी पण ते पाणी पूर्ण घरामध्ये आलं. घराची नुकसान झाली. घराच्या भिंती उकलल्या सगळ्या. ते घर कधी पडन हे जर सांगता येत नाही. आणि शिवाय हे रस्ता आहे बघा, हा पूर्ण इथून तिथून नदीपर्यंत हा रस्ता आहे. हा पूर्ण रस्ता वाहून वावरामध्ये आला. आणि खरं शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. असं तुम्ही माझे जास्त व्हिडिओ बघत नाहीत, कारण की रोज व्हिडिओ येत नाहीत म्हणून तुम्ही बघत नाहीत. पण हा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि मग ही नुकसान झाली म्हणून मला आता किती दिवस झालं मी मुंबईला गेलेले, ह्याच्या आधी 15 दिवस इथंच होते. तर लगेच मला मुंबईहून इकडं ताबडतोब यावं लागलं मला इकडं 8 दिवसामध्ये. मग एवढी नुकसान झाली तर मला येणं पण खूप गरजेचं होतं ना. हे बघा, एवढी नुकसान झालेली. हे रस्ता तुटून दारामध्ये येऊन पडलेले. हा सगळं मटेरियल रस्त्याचं. घरात जायला जागा नव्हती. घराची कंडिशन अशी होती की घरामध्ये एवढा चिखल होता, सगळे भांडे भिजले, म्हणजे सगळे कपडे भिजले, एवढी नुकसान झाली घरामध्ये. तर एवढं सोडून मी गावाला मुंबईला दम नाही धरला. मग ह्यांना म्हणलं चला आपल्याला जाणं खूप गरजेचं आहे. तुरी एवढं मस्त होत्या बघा. एक दिवस व्हिडिओ बनवला होता, तुरी टाकल्या होत्या मी. तुरीमध्ये काही नाही राहिलं, सगळं सपाट झालं. ह्याच्यामध्ये पूर्ण हे घराच्या बाजूला वट्टा सगळं तुटून गेलं, कारण की घराच्या आजूबाजूने अर्ध्या घराला पाणी होतं. आजूबाजूने पूर्ण पाणी चाललेलं होतं. आणि ते पाण्याचा वेग पण एवढा होता ना, त्याच्यागताने बरं नशीब ते घर पडलं नाही. घर तिथंच थोपल्या गेलं, फक्त चिरलं. पण ते सांगता येत नाही. हे बघा, चिरलेलं दिसतंय ना, ते सांगता येत नाही ते घर कधी पडन आणि कधी नाही, हे सांगू शकत नाही आहे. पण ते आम्ही व्यवस्थित होतं ते बरं झालं. त्याच्यामुळं मित्रांनो मला गावाला यायला, म्हणजे लगेच मला यावं लागलं इकडं. आता दाजी नाही तर त्यांनी सांगितलं असतं, दाखवलं असतं. तिकडं त्या साईडला जाऊन व्हिडिओ बनवायला, तिकडं काय नुकसान झालेलं आहे, किती वाहून गेलं आहे, तिकडं जाऊन व्हिडिओ बनवायला मला तिकडं जास्त पब्लिक आहे. तुम्हाला माहिती आहे, जास्त पब्लिकमध्ये मी व्हिडिओ बनवत नाही आहे. म्हणून जे घराच्या बाजूला झालं आहे ना, हे दाखवते मी तुम्हाला. मेन नुकसान ते वावर तर गेलंच वाहून, त्याचा सवालच नाही आहे. जवळजवळ अर्धा एकर वावर कट होऊन गेलेलं आहे. तिकडं तर गेलेच नाही. तिकडं जाऊच वाटाना मला. अशी पोटात आग पडते की एवढं मेहनतीने केलं. आणि किती महिने झाले हो, 3-4 महिने झालं मी इकडं गावाला थोडी शिफ्ट, अर्धा पास सामान शिफ्ट केलेलं. आणि तेवढं असं झालं म्हणल्याच्यानंतर मनाला खूप वाईट वाटलं. त्या साईडला गेले ना, तिकडं खूप पब्लिक आहे. आणि तुम्हाला माहिती, पब्लिकमध्ये जास्त व्हिडिओ बनवत नाही मी. खूप पब्लिक आहे त्या साईडला. म्हणून इथं घराच्या बाजूला जेवढं इथं नुकसान झालेली ना, तेवढी नुकसान दाखवते फक्त मी तुम्हाला. हे दाराच्या समोर वट्टा बनवला होता. हे वट्ट्याची अवस्था अशी झाली. हे बघा, घर एकदम खोदून, म्हणजे एकदम फाउंडेशनपासून सगळं वाहून गेलेलं आहे. आता आहे 2-3 दिवस आहे इथं अजून. बघा ते काय होतं आहे का. JCP येऊन उभा राहिलेलं आहे इथं. हे घराचं काम करून घेते सगळं. आता बघू काय होतं आहे काय नाही. ते काल अजून काही पंचनामा झालेला नाही आहे. ते पंचनामा होस तर मला इथं थांबणं खूप गरजेचं आहे. पण माझी तिकडची खूप अडचण आहे. काय करणार, सगळीकडं कामातलं टेन्शन, घरी पोरं 2 जण ठेवलेत त्यांचं टेन्शन. पोरांचं खूप टेन्शन आहे. ते 2घंच आहेत, 2घंच करून खात आहेत ते. काय करणार, असं पण टेन्शनमध्येच पूर्ण माझे आयुष्य गेलेलं आहे. काय करायचं, ज्याच्या मागं टेन्शन त्याच्या मागं टेन्शनच असतं.
हे बघा हा लिंब आहे ना, लिंब दारामध्ये होता हा लिंब, एकदम दरवाज्यात होता हा लिंब. ह्या लिंबाची अवस्था काय झाली बघा. लिंबाचं खूप छान झाड होतं. ह्याच्या खालचं ना सगळं म्हणजे सगळी माती वाहून गेलेली. हा लिंबाखाली उभी आहे, पण हा लिंब कधी पडन ते सांगू शकत नाही. लिंबाखालीच उभी आहेत. हे बघा, हे सगळे नुकसान झालेले. आता हा लिंब JCBने काढून घ्यायला सांगते, नाही तर एखाद्या वेळेस एक तर ते घर पडायला आलंय, ते घरावर पण पडू शकते, सांगू शकत नाही. ते लिंबाचं बघितलं पाहिजे, नुसता मुळ्यावर थोपल्या गेलेला आहे तो लिंब. त्याच्यामुळं मित्रांनो मला गावाला यावं लागलं. आणि आता माझे व्हिडिओ रोजचे रोज व्हिडिओ येणार माझे. मी इथं असले तरी, या मुंबईला असले तरी मी रोजचे रोज व्हिडिओ टाकल्या जाणार. सगळ्याचं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ बनवित नाही, तर तुमचं ब्लॉग महिन्यातून 15 दिवसातून एकदा येतं. असं काही नाही, आता रोजचे रोज येणार. काय होतं कधी कधी वेळ भेटत नाही ना, त्याने मी सोशल मीडियावर जास्त काही लक्ष दिलंच नाही. पण आता मी सोशल मीडियावरती रेग्युलर काम करणार मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एवढी नुकसान झाली तर मी माघारी नाही येणार असं होईन का? यावंच लागेल ना मला माघारी. एवढं मेहनतीने केलं तर. आता उन्हाळ्यामध्ये मी 50-60 हजार रुपये खर्च केला होता. घराला लादी लावली, टाईल्स लावली, परत किचनपुरती टाईल्स लावली होती थोडीशी, जास्त नाही. किचनला नाही जास्त खर्च केला, पण घराला लादी टाकली होती एवढी व्यवस्थित, वट्टा बनवून, बाथरूमचं काम करून. पण जाऊ दे, ते गेलं सगळं. झालं ते झालं. आता काय करणार? झालेल्या गोष्टीला काय करता येतं, काय नाही करता येत. जे झाले ते झाली गोष्ट. पण आता हे परत उठून उभा करायचं पण आपलं काम आहे. तिथली तिथं सोडून देता येत नाही ना, बरोबर ना? हे उभा करणं पण आपलं काम आहे. बघू, ह्यांना टेन्शन झालं जराशी, काय झालं सविता म्हणले एवढं केलं ना, असं कसं झालं. पण ते काय आपल्या हातातल्या गोष्टीचा, निसर्गाचं काम आहे ते. आगी पुढं पाण्या पुढं कोणाला जाता येतं? सगळ्या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात ना, असं होतं ना. जे होईन ते होईन असं म्हणतात ना, मन आहे ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. टेन्शन नाही घ्यायचं म्हणलं त्यांना टेन्शन झालं. एक तर त्यांची तब्येत ठीक नसते ना, त्यांना थोडं जास्त टेन्शन झालं. त्यांना सांगितलं जास्त टेन्शन घेऊ नका म्हणलं. चला आता मी अजून किती नुकसान झाले त्या साईडला जाईन आणि तिकडं जाऊन तुम्हाला दाखवून की किती नुकसान झाले अजून म्हणून.